उदरभरण नव्हे जाणीजे यज्ञ कर्म. विज्ञानाच्या युगात भूक ही मानव जातीची शोकांतिका की लोकशाहीचे अपयश. आजच्या संपादकीयमध्ये मी श्री प्रमोद जसस्ते ॲट प्रगती चळवळ मग सर्वांचं स्वागत करतो. नमस्कार मित्रांनो. आजचा विषय केवळ बातमी नाही आहे, तर संपूर्ण मानव जातीच्या विवेकाला जागवणारा प्रश्न आहे. असे सांगितले जाते आहे की जगभरातील कोट्यावधी लोक तीव्र अन्न संकटाचा सामना करत आहेत. युद्ध, हवामान बदल, आर्थिक अस्थिरता आणि सामाजिक विषमता यामुळे लाखो कुटुंबाचे 2 वेळच्या अन्नाचे गणित बिघडले आहे आणि त्यापैकीच मी एक. पण मला आज एक मूलभूत प्रश्न विचारायचा आहे. आपण चंद्रावर पोहोचलो, मंगळावर संशोधन करत आहोत. कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, क्वांटम संगणक, डिजिटल अर्थव्यवस्था, 5G आणि 6G तंत्रज्ञानाबद्दल बोलत आहोत. मग अजूनही एखादा माणूस उपाशी का झोपतो? हा प्रश्न केवळ अर्थशास्त्राचा नाही, हा प्रश्न मानवतेचा आहे. हा प्रश्न लोकशाहीचा आहे. हा प्रश्न संविधानाचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा प्रश्न आपल्या सामूहिक विवेकाचा आहे. भारतीय परंपरेत एक अत्यंत गहन विचार मांडला गेला आहे. उदरभरण नव्हे जाणीजे यज्ञ करणं. या विचाराचा अर्थ फक्त धार्मिक कर्मकांड नसून समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या अस्तित्वाची जबाबदारी स्वीकारणे हा आहे. आपले पोट भरले म्हणजे समाजाचे कर्तव्य, सामूहिक जबाबदारी संपत नाही. समाजाच्या शेवटच्या माणसाच्या ताटात अन्न पोचेपर्यंत आपली जबाबदारी संपत नाही. यालाच भारतीय संस्कृतीने यज्ञ म्हटले आहे. मित्रांनो, भारतीय राज्यघटना केवळ शासन चालवण्याचा दस्तऐवज नाहीये, ती सामाजिक न्यायाचा जाहीरनामा आहे. राज्यघटनेच्या प्रस्तावनेत सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय देण्याचे आश्वासन आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की विकासाची फळे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचली पाहिजेत. असं होतं का? पण अन्न, पाणी, शिक्षण, आरोग्य आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार हा केवळ श्रीमंताचा नसून प्रत्येक नागरिकाचा आहे. ही वस्तुस्थिती आहे का? हे सत्य आहे का? भारताच्या राज्यघटनेतील अनुच्छेद 21 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने जीवनाचा अधिकार हा केवळ श्वास घेण्यापुरता मर्यादित नसून सन्मानाने जगण्याचा अधिकार असल्याचे अनेक निर्णयात स्पष्ट केले आहे. याच पार्श्वभूमीवर अन्नाचा प्रश्न केवळ कल्याणकारी योजनेचा विषय राहत नाही, तो मानवी प्रतिष्ठेशी जोडलेला विषय बनतो. लोकशाहीमध्ये सत्ता ही कोणत्याही पक्षाची कायमस्वरूपी मालमत्ता नसते. आज सत्ता आहे तर उद्या नाही. ती जनतेने दिलेली एक जबाबदारी असते. सत्ता ही भोगण्यासाठी नसते, ती जनतेसाठीचं उत्तरदायित्व आहे. म्हणून कोणताही पक्ष सत्तेत असो त्याला हा प्रश्न विचारला जाईलच किंवा विचारला गेलाच पाहिजे. एकंदरीत देशाचा विकास झाला, पण सामान्य माणसाच्या ताटात अन्न आहे का? शेती टिकली का? शेतकरी सक्षम झाला का? गरीब, मजूर, महिला, बालके आणि वंचित समाज अधिक सुरक्षित झाला का? किंवा हे सगळे समाज सुरक्षित झालेच का? जर या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत तर विकासाच्या दावाचे
म्हणजे विकासाचे दावे अनेक केले जातात, त्याचे पुनर्मूल्यांकन करावे लागेल. मित्रांनो, इतिहास सांगतो की भूक ही अनेक क्रांतीचे कारण ठरली आहे. जसं आपण नेपाळमध्ये बघितलं, काय घटना घडल्या. जिथे अन्याय वाढतो, जिथे असंतोष वाढतो, जिथे अन्नाची टंचाई निर्माण होते, तिथे सामाजिक अस्थिरता वाढते. म्हणून अन्न सुरक्षा हा फक्त कृषी विभागाचा विषय नाहीये, तो राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य आणि लोकशाहीच्या टिकाऊपणाचा विषय आहे. आज आपण सरकारला प्रश्न विचारतो तेव्हा तो कोणत्याही व्यक्तीविरोधात नसतो. सरकार म्हणजे कोणतीही एक विशिष्ट व्यक्ती नसते, तो लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी असतो. कारण प्रश्न विचारणे हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि उत्तर देणे ही सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आहे. तो प्रश्न सोडवणे ही सत्ताधाऱ्यांचं उत्तरदायित्व आहे. चला आपण एक संकल्प करूया, अन्नाची नासाडी टाळूया, शेतकऱ्याचा सन्मान करूया, गरजूंना मदत करूया. आणि विकासाचा अर्थ केवळ उंच इमारती, वेगवान इंटरनेट किंवा मोठे महामार्ग नसून प्रत्येक नागरिकाच्या ताटातील अन्न आहे, हे लक्षात ठेवूया. मला वाटतं हीच खरी लोकशाही, हीच खरी मानवता आणि हाच आपल्या संविधानाचा आत्मा आहे. धन्यवाद. मी श्री प्रमोद सस्ते, संपादक @प्रगती चळवळ. जय हिंद, जय संविधान.